Now, in this session, we shall do 2.5 Windy Lines from page number 54, class 7. Windy Lines. Now, windy, the wind वरून तो शब्द त्यांनी तयार केलेला, कॉइन केलेला आहे, विंडी लाईन्स. ओके, ऍक्च्युली विंडी असा काही शब्द नाही आहे, पण विंडी लाईन्स म्हणजे विंड बद्दलच्या असणाऱ्या लाईन्स, म्हणजे वाऱ्याशी संबंधित म्हणूया किंवा वाऱ्यासारख्या ओळी. दिस इज अ कलेक्शन ऑफ कोटेशन्स फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. आणि हे जे आहे, आता जर तुम्ही खालच्या दिशेला जर धड्याचं सगळं बघितलं तर इथे काही लाईन्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सो इट इज अ कलेक्शन. कलेक्शन म्हणजे तो संग्रह आहे. कोटेशन्स म्हणजे छोट्या छोट्या काही कवितेच्या ओळी आहेत. विंड बद्दलच्या, वाऱ्याबद्दल लिहिलेल्या फेमस ऑथर्स म्हणजे अतिशय प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या विंड म्हणजे वारा या विषयावर. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट, तुम्ही सुद्धा, विद्यार्थ्यांनी सुद्धा इंटरनेटच्या मदतीने अँड युअर टीचर किंवा शिक्षकांच्या मदतीने यू कॅन मेक सिमिलर कलेक्शन ऑफ अ फेमस और मेमोरेबल लाईन्स ऑन डिफरंट टॉपिक्स. तुम्ही सुद्धा असाच एक छोटासा संग्रह काही विषयांवर करावा अशी त्यांची इच्छा आहे. फॉर एक्झाम्पल, द सब्जेक्ट आहे रेन, रेनबो, द मून, द सन, मॉर्निंग, नाईट, होम, स्कूल एटसेट्रा. त्यांनी काही विषय दिलेले आहेत. ओके, म्हणजेच काय त्यांचं म्हणायचं, यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग कार्ड्स. त्यांना तुम्ही अतिशय सजवू शकता, त्याची शब्दानुसार सजवून ते ठेवा. आता हे कशासाठी आहे की आपल्याला भाषेचा आस्वाद घेता आला पाहिजे. कोणतं कोणतं कसं सुंदर विचार व्यक्त केलेले असतात एखाद्या लेखकाने मोजक्याच ओळींमध्ये, तर तो आपल्याला आनंद घेता यावा म्हणून हे एक्सरसाइज आहे. शिवाय असा जर आपण अभ्यास केला तर तो नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्याला निबंध लिहित असताना, आपले विचार व्यक्त करत असताना, ओके, ते आपण आपले विचार अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपण मांडू शकतो. आता आपण पहिलं मी काय केलेलं आहे, इकडे प्रत्येक विचाराला मी एक नंबर देऊन टाकलेला आहे आणि ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. नो वन कॅन टेल मी, नोबडी नोज वेअर द विंड कम्स फ्रॉम, वेअर द विंड गोज. ओके, हे जे आहे, नो वन कॅन टेल मी, कोणीच मला सांगू शकत नाही. अँड नोबडी नोज, आणि कोणालाच माहित नसतं. वेअर द विंड कम्स फ्रॉम, हा जो वारा आहे येतो तरी कुठून. अँड वेअर द विंड गोज, आणि जातो तरी कुठे, कधीच मला हे कळलेलं नाही. दिस इज फ्रॉम अ विंड ऑन द हिल. ओके, म्हणजे हिल हे पुस्तकाचं नाव आहे की टेकडीवरचा वारा, बाय ए मिलन. दुसरं आहे, हू हॅज सीन द विंड, नायदर आय नॉर यू, बट वेन द लीव्स हँग ट्रेम्बलिंग द विंड इज पासिंग थ्रू. किती छान व्यक्त केलं. हू हॅज सीन द विंड, वाऱ्याला कोणी पाहिलेलं आहे. नायदर आय नॉर यू, आपने भी ना देखा है ना मैंने देखा है. बट वेन द लीव्स हँग ट्रेम्बलिंग, ट्रेम्बलिंग म्हणजे असं जे ज्या वेळेला पानं अशी थरथर थरथर कापतात, ओके, वेन दे आर शिवरिंग, द विंड इज पासिंग थ्रू, आपल्याला कळतं की नक्कीच यांच्यामधून वारा तिथून जात आहे. हू हॅज सीन द विंड, नायदर यू नॉर आय, बट वेन द ट्रीज bow down their heads, the wind is passing by. आणि ज्या वेळेला ट्रीज, झाडं, bow down म्हणजे ज्या वेळेला ते खालच्या दिशेला झुकतात, देअर हेड्स, आता इथे देअर हेड्स म्हणजे ते आपलं जे डोकं आहे ते वंदन करतात. म्हणजेच इथे डोकं म्हणजे साक्षात डोकं आहे का, नाही, म्हणजेच त्यांचे जे काही ब्रांचेस आहेत, त्यांच्या जे काही वरच्या फांद्या आहेत त्या खालच्या दिशेने झुकतात आणि आपल्याला कळतं की इथून वारा जात आहे, आता इथून वारा वाहत आहे, हे आपल्याला कळतं. सच अ ब्युटिफुल पोयम. नेक्स्ट 3, हे तर अजून चांगले. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता राईज ब्रदर्स राईज ही कविता मी द कोरोमंडल फिशर, ही कविता आपल्याला 9वी मध्ये पण आहे, त्यामुळे मला याचं माहिती आहे की राईज ब्रदर्स राईज, बंधूंनो उठा. खरं तर हे जे बंधू आहेत ते फिशरमॅन आहे आणि त्यांना सरोजिनी नायडू या कवी म्हणत आहे, राईज ब्रदर्स राईज, उठा बांधवांनो उठा. द वेकनिंग स्काईज म्हणजे स्काय स्वतः पण तो उठत आहे,
प्रे टू द मॉर्निंग लाईट. प्रे मीन्स रिक्वेस्ट. ओके, जुनं इंग्लिश आहे. प्रेज टू द मॉर्निंग लाईट. आणि ते सकाळच्या उजेडाला सांगत आहे, म्हणजे सगळं जे आकाश आहे ते पण उठत आहे आणि सकाळला सांगत आहे की तू उठ. द विंड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. आणि सकाळच्या वेळेचं वर्णन खूप छान केलेलं आहे की सकाळच्या वेळेला वारा कसा असतो, अतिशय मंद वाहत असतो किंवा जवळपास त्याचं वाहनं बंद झालेलं असतं. आणि म्हणून लेखक असं, द विंड लाईज अस्लीप, जसा काही वारा शांत झोपलेला आहे इन द आर्म्स ऑफ द डॉन. आर्म्स म्हणजे बाहूंमध्ये. ओके, याने गोदमे असं आपण म्हणूया, म्हणजे हातांमध्ये गोदमे ऑफ अ डॉन. डॉन म्हणजे पहाटेच्या, ओके, आर्म्समध्ये, पहाटेच्या हातामध्ये छान रीतीने वारा झोपलेला आहे. कशासारखा? लाईक अ चाइल्ड. वाऱ्याची तुलना एका लहान मुलाशी केलेली, जसं की एखादं लहान मूल असावं जे पहाटे पहाटे झोपतं. अँड हॅज क्राईड ऑल नाईट. रात्रभर ते काय करतं? रडतं. आणि सकाळी छानपणे आईच्या याने आर्म्समध्ये गोद में वो सो जाता है. तसा आत्ता वारा शांत आहे. अशा रीतीने खूप सुंदर वर्णन केलेले की सकाळचा वारा कसा असतो. फ्रॉम द कोरोमंडल फिशर बाय सरोजिनी नायडू. नेक्स्ट, चौथं, यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. आता बघा, वाऱ्याशी कधीच पंगा घेऊ नका. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड. तुम्ही कधीतरी प्रयत्न करा, जर वारा ज्या दिशेने वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेने सँड, त्या वाऱ्यावरती फेका बघू. सँड म्हणजे वाळू फेकण्याचा प्रयत्न तर करा. अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. विंड काय करेल? आपल्याला प्रतिकार करून ते परत आपल्यावरती ती वाळू काय करतो? तो टाकतो. विल्यम ब्लेक, अतिशय म्हणजे गाजलेले ते, इज अ व्हेरी गुड पोएट. ओके, व्हेरी वेल नोन. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. आता हे तर खूपच छान एका मुलाने कविता केलेली आहे मुलाच्या दृष्टिकोनातून. आणि एक लहान मूल विचारतंय वाऱ्याबद्दल, त्याला क्युरियोसिटी, आणि तो काय म्हणतो? ओ यू, अय वाऱ्या, आर यू स्ट्रॉंग अँड कोल्ड. तू इतका स्ट्रॉंग आहे आणि इतका थंड आहे का? ओ ब्लोअर, ब्लो म्हणजे उडवणे, अरे सगळ्यांना तू उडवून लावणारा. आर यू यंग ऑर ओल्ड, तू म्हणजे यंग आहेस का ओल्ड आहेस, म्हणजे तू तरुण आहेस का वृद्ध आहेस. आर यू बीस्ट ऑफ फील्ड ऑर अँड ट्री. बीस्ट याने प्राणी. का तू जंगलात राहणारा एखादा प्राणी आहे का, का झाडावर राहणारा प्राणी आहे. ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड देन मी, का तू माझ्यापेक्षा स्ट्रॉंग असणारा एक लहान मूल आहेस. ओ विंड, अ ब्लोईंग ऑल डे लॉंग. ओके, ओ विंड, अ ब्लोईंग. अ ब्लोईंग म्हणजेच इकडून तिकडे वाहणाऱ्या. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉंग. आणि वाऱ्या की जे तू अतिशय जोर जोराने गाणं म्हणत असतो. फ्रॉम द विंड. ओके, गाणं म्हणतं विंड म्हणजेच काय करतं? वारा वाहत असताना वाऱ्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो. आणि म्हणून कवी म्हणतोय की तू सारखा वाहत असतो आणि मोठमोठ्याने गाणं म्हणत असतो. ओके, आता शेवटचं आहे 6वं. ओ विंड, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. P.B. शेले यांनी हे लिहिलेलं आहे. आता इथे फार गर्भित अर्थ आहे आणि तो वाऱ्याला उद्देशून वाऱ्याशी कवी बोलत आहे. इफ विंटर कम्स, ओके, वाऱ्या वाऱ्या, जर हिवाळा आलेला आहे, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, तर स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू फार जास्त लांब असेल का. विंटर हे नेहमीच जे काही विदेशी जे कवी आहेत त्यांच्या कवितांमध्ये विंटर याचा अर्थ दुःखाचे दिवस. ओके, म्हणजे थंडी जर आलेली असेल, आणि स्प्रिंग म्हणजे सुखाचे दिवस. जर हिवाळा आलेला आहे म्हणजे दुःखाचे दिवस आलेले. कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, याचाच अर्थ नक्कीच हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येणार आहे, म्हणजेच दुःखानंतर सुख हे येणारच आहे. म्हणजे दुःख ही खरं तर सुखाचीच नांदी आहे. सुख येणार
याचीच ते आधी आपल्याला म्हणजे सांगतात की नक्कीच दुःखानंतर सुख येणार आहे. आता जसं की सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करायचं आहे कलेक्शन. मी आधी शब्दांचे अर्थ इथे लिहिलेले, कलेक्ट, गॅदर. कलेक्शन हे त्याचं नाऊन आहे. कोटेशन, वर्ड्स ॲज इट इज, तसेच्या तसे शब्द दिलेले असतात. ऑथर, रायटर, फेमस, पॉप्युलर, ब्लोअर म्हणजे उडवणारा, बीस्ट, ॲनिमल, ट्रेम्बल, शिवर, थरथरणे, डॉन म्हणजे पहाट, डॉनच्या अपोजिट आहे डस्क, विंटर याने सर्दी का मौसम है आणि स्प्रिंग याने वसंत. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की हा धडा म्हणजे इथे संपलेला नाहीये, तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आपण काहीतरी कलेक्शन तयार करायचंय. विद्यार्थ्यांना थोडी कल्पना यावी, स्वतःची एक वही तयार करा, डायरी तयार करा की ज्यामध्ये अशी नोंद राहील. बघा, एक मी तुम्हाला कार्ड पूर्ण तयार केलेलं आहे. पूर्ण कार्ड असं तयार केलेलं आहे. बघा, रेनबोचे विचार मी याच्यात लिहिलेले. बघा, चित्र काढलेलं आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स हॅपीनेस अँड नो बडी वॉन्ट्स पेन. सगळ्यांना आनंद हवा आहे पण दुःख नको आहे, किंवा त्यासाठीची जो त्रास घ्यायचा आहे तो नको आहे. बट यू कॅनॉट हॅव अ रेनबो विदाउट अ लिटल रेन. परंतु त्रास घेतल्याशिवाय, रेन म्हणजे थोडा त्रास घेतल्याशिवाय तुम्हाला आकाशात म्हणजे क्या बोलते हैं, इंद्रधनुष्य कैसे दिखेगा. म्हणजे त्रास घेतला तर नक्कीच त्याचं रिवॉर्ड, म्हणून तुम्हाला त्याचं रिवॉर्ड नक्कीच मिळेल. नेक्स्ट बघा, पुढचं बघा मी कसं तयार केलेलं आहे. इथे पहा, वेगळ्या वेगळ्या हँडरायटिंग, रंगांनी म्हणजे आवड निर्माण करा. ओके, येस. आय लाईक टू लुक फॉर रेनबोज. मला तर रेनबोला पाहायला फार आवडतं. Whenever there is rain, and ponder on the beauty of an earth made clean again. आता बघा इथे किती छान आहे. आय लाईक टू लुक फॉर रेनबोज. मला रेनबो बघायला फार आवडतं. वेनेवर देअर इज रेन, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तर मला इंद्रधनुष्य बघायला आवडतं. अँड पॉन्डर ऑन द ब्युटी. पॉन्डर आणि मी विचार करतो की ब्युटी ऑफ द अर्थ हा जी पृथ्वी आहे, मेड क्लीन अगेन. पूर्ण पृथ्वी पावसामध्ये न्हावून निघते, स्वच्छ होते. आय वॉन्ट माय लाईफ टू बी ॲज क्लीन ॲज अर्थ राईट आफ्टर रेन. आणि मला असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे की माझं आयुष्य सुद्धा पावसानंतर क्लीन, स्वच्छ होऊन जावं. आय वॉन्ट टू बी द बेस्ट आय कॅन अँड लिव्ह विथ गुड अगेन. आणि मला असं वाटतं मी परत बेस्ट म्हणजे अतिशय चांगलं व्हावं आणि अतिशय लिव्ह विथ गॉड अगेन. ओके, मी गुड वाचलेलं आणि परत मी देवाबरोबर राहावं, म्हणजे माझ्यामध्येच सगळा चांगुलपणा यावा असं मला वाटतं. नेक्स्ट बघा, अजून एक विचार आहे रेनबोज बद्दलचं. ते पण छानसं चित्र करून की तुम्हाला कल्पना यावी की आपल्याला काय करायचंय. रेनबोज, द युनिव्हर्सल सिम्बल ऑफ होप अँड प्रॉमिस. रेनबो युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रतीक आहे. कशाचं? होप, आशेचं. आणि प्रॉमिस, प्रॉमिस म्हणजे वचन देतं की उद्या चांगलं असणार आहे. दे आर द प्राइज ऑफ वेदरिंग द स्टॉर्म्स. ते आपल्याला एक प्रकारचं बक्षीस आहे ऑफ वेदरिंग द स्टॉर्म. कारण आपण स्टॉर्म म्हणजे वादळाला सहन केलेलं आहे. ओके, वादळाला सहन केलेलं, दुःखांना सहन केलेलं आहे आणि त्याचं नंतर ते रिवॉर्ड आहे. टाइम अँड अगेन रेनबोज ॲश्युअर्स अस. टाइम अँड अगेन, परत परत रेनबो आपल्याला काय करतात, म्हणजे आश्वासन देतात किंवा आपल्याला ॲश्युअर करतात, खात्री करून सांगतात दॅट देअर विल बी ब्युटिफुल ब्युटी अँड क्लॅरिटी फॉलोइंग टाइम्स ऑफ डाऊट. म्हणजे टाइम्स ऑफ अ डाऊट म्हणजे ढगानंतर ज्या ज्या वेळेला तुम्हाला शंका येते त्यानंतर नक्कीच तुम्हाला काय मिळणार आहे, ब्युटी, सौंदर्य आणि क्लॅरिटी. निरभ्र हे आकाश होणार आहे. आकाशामध्ये रेनबो येणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख येणार आहे. याची शाश्वती रेनबो देत असतं, ॲश्युअर करतं, म्हणजे त्याची शाश्वती रेनबो देतं. अजून एकदम छोटासा असा बघा विचार केलेला आहे. इथे मी पेन्सिल कलर वापरलेले, त्यामुळे तुम्हाला दिसेल, जर तुम्ही एकदम बारक्याने पाहिलं तर डिसेंट असे छोटे छोटे मी ढग तयार केलेले, जाणून मी त्यांना फिक्कट रंग दिलेला आहे. बी अ रेनबो
इन समवन एल्सेस क्लाउड. आता तुम्ही स्वतः इंद्रधनुष्य बना दुसऱ्यांच्या ढगामध्ये. याचा अर्थ आहे क्लाउड समवन एल्सेस, दुसऱ्याच्या क्लाउड. क्लाउड याने दुःख में. आप रेनबो बन जाइए, म्हणजेच दुःखामध्ये इतरांना मदत करा. तुम्ही त्यांच्या आयुष्यातले रेनबो व्हा. आता अजून जसं त्यांनी हे व्यक्त केलेले आहेत, मी बघा रेन बद्दलचे काही विचार केले. रेन हे एकदम सिंपल वाला केलेलं आहे. हॅपीनेस इज वॉचिंग द रेन. आनंद म्हणजे काय, तर बघा खिडकीतून 2 मुलं पाहत आहेत, म्हणजे फक्त पावसाळा टक लावून पाहणे म्हणजे आनंद आहे. आता याची रचना बघा मी कशी केलेली, असं वरती करणार केलेली. येस, सराउंड युअरसेल्फ. इथे छत्री दाखवलेली आहे. येस, काय दाखवलेलं आहे, सराउंड युअरसेल्फ विथ पॉझिटिव्ह पीपल. नेहमी सकारात्मक लोकांनी स्वतःला घेरून राहा, म्हणजे सकारात्मक लोकांबरोबर राहा. हू विल सपोर्ट यू वेन इट रेन्स, नॉट जस्ट वेन इट शाईन्स. म्हणजे जे सन शाईन्स म्हणजे फक्त सुखात ते तुम्हाला सपोर्ट करणार नाही. वेन इट रेन्स, रेन्स म्हणजे दुःखात सुद्धा ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. ओके, किंवा हा पण पहा, हे मी आडवं तयार केलेलं आहे आणि थोडा त्याचा आकार बदललेला आहे. सूर्य आहे इथे, बघा पाऊस पडतोय, तो पण रंगीबेरंगी काढलेला आहे, ढग आहेत. लाईफ इज नॉट अबाउट वेटिंग फॉर द स्टॉर्म टू पास. आयुष्य म्हणजे वादळ शांत होईल याची वाट पाहण्याचं नाहीये. आयुष्य म्हणजे काय, इट इज अबाउट लर्निंग टू डान्स इन द रेन. म्हणजे संकटात सुद्धा आपल्याला हसता आलं पाहिजे, संकटात सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. ते म्हणजे खरं आयुष्य आहे. म्हणजे संकटात असताना सुद्धा आपल्याला आनंदी राहता येणं, ती कला शिकणं म्हणजे आनंद आहे. पुढे पहा, हे एकदम सिंपल वाला आहे. विदाउट द रेन वी वुड नेव्हर फील थँकफुल फॉर द वॉर्मथ ऑफ द सन. जर पाऊसच आला नाही तर आपल्याला सूर्यप्रकाशाची जी ऊब आहे त्याबद्दलचं थँकफुल, त्याबद्दलची कृतज्ञता येणारच नाही. म्हणजेच जर संकट आली नाही तर सुखाची आपल्याला किंमतच कळणार नाही किंवा त्याबद्दल आपण देवाचे आभारी राहणार नाही. आता हे मी अजून एक छोटस केलेलं आहे, अजून वेगळ्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे. हे तयार केलेलं आहे सन बद्दल. ओके, सूर्याबद्दलचं हे तयार केलेलं आहे. बघा, सूर्य, द सन इज सिम्बलायझेस. सन हे कशाचं प्रतीक आहे, हॅपीनेस. ओके, आनंद, स्ट्रेंथ, ताकद, वायटॅलिटी म्हणजे जे आपल्याला एनर्जी देणार आहे. इवन ॲज मिलियन माइल्स अवे इट वॉर्म्स. म्हणजे आपल्यापासून सूर्य अतिशय लांब असून सुद्धा तो आपल्याला ऊब देतो. इल्युमिनेट्स म्हणजे प्रकाश देतो. एनर्जायझेस म्हणजे आपल्याला शक्ती देतो. मेकिंग अस फील आर बेस्ट अँड आर ब्राईटेस्ट. आणि तो आपल्याला बेस्ट, आपल्याला अतिशय चांगलं फील करतो, ब्राईटेस्ट. पुढचा विचार पहा, द सन शोड अप. ओके, पुढचा पहा, द सन शोड अप अगेन सो आय लुक्ड अँड आस्क्ड फॉर इट. म्हणजे परत एकदा सूर्य उगवला आणि मी सूर्याला विचारलं, बघा त्याचे डोळे कसा तो पाहतोय, वाय, का रे उगवलाय तू. सूर्याने उत्तर दिले, द सन लुक्ड डाऊन अँड ब्राईटली विस्पर्ड. आणि अतिशय तेजस्वीपणे तो हळू आवाजाने म्हणाला, टू गिव्ह यू अनदर ट्राय. म्हणजे नवीन दिवस आणि नवीन संधी देण्यासाठी मी उगवलेलो आहे. अजून एक पहा, एक छोटस आडवं केलेलं आहे हे. येस, सूर्य काढलेला आहे, रेडिएट पॉझिटिव्हिटी. म्हणजे नेहमी सकारात्मकता तुम्ही इकडे तिकडे पसरवा. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तुम्ही जिथे जाल तिथले जे वातावरण आहे ते सकारात्मक करा. आता पुढचं आहे ते आहे मी फॅमिली बद्दलचं तयार केलेलं आहे, आपल्या कुटुंबाबद्दलचं. फॅमिली इजंट ऑलवेज ब्लड. कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही, इट इज द पीपल. परंतु अशी लोक इन आवर लाईफ हू वॉन्ट्स यू इन देअर्स. अशी लोक ज्यांना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हवे आहात त्यांच्या आयुष्यात. द वन्स हू एक्सेप्ट यू फॉर हू यू आर. अशी लोक जी तुम्हाला स्वीकारतात जसे तुम्ही आहात तसे. द वन्स हू वुड डू एनिथिंग टू सी यू स्माईल.
अशी लोक जी तुम्हाला हसतं बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला आनंदी बघण्यासाठी काहीही करतील अँड हू लव्ह यू नो मॅटर वॉट. काहीही झालं तरी ते तुमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करतील. अशी लोक म्हणजे कुटुंब. पुढे पहा, हे फॅमिली आणि ब्रांच बद्दल. फॅमिली लाईक ब्रांचेस ऑन अ ट्री. कुटुंबातली लोक म्हणजे फांद्यांसारखे आहेत. वी मे ग्रो इन डिफरंट डायरेक्शन. जशा फांद्या या वेगवेगळ्या डायरेक्शनने दिशेने जरी, तसंच आम्ही आहोत, आम्ही घरातील सदस्य जरी वेगवेगळ्या दिशेंनी वाढत असलो, वेगवेगळ्या दिशा असतील म्हणजे आमचे विचार वेगळे असतील, काही मतं होऊ शकतात, काही डिस्प्युट्स असेल, येट आर रूट्स रिमेन ॲज वन. तरी आमची जी पाळमुळं आहेत ती मात्र एकाच ठिकाणी आहेत. पुढचं आहे फॅमिली इज लाईक म्युझिक. कुटुंब म्हणजे एक प्रकारचं संगीत आहे. सम हाय नोट्स, सम लो नोट्स. म्हणजे कधी कधी भांडण तंटातंटी आहे, कधी लो नोट्स आहे, कधी अबोला आहे, बरोबर आहे. बट ऑलवेज अ ब्युटिफुल सॉन्ग. परंतु सॉन्ग, म्युझिक कसं पण असू दे, पण जे संगीत, जे गीत त्याच्यामधून येणार आहे म्हणजे जे लास्ट प्रॉडक्ट आहे ते मात्र नक्कीच चांगलं असेल. म्हणजे एकमेकांच्या हितासाठीच ते एकमेकांशी काय करतात, भांडतात किंवा अबोला धरतात, काय जे असेल ते. येस, अशा रीतीने तुम्ही सुद्धा काय करा, संग्रह तयार करा चांगल्या चांगल्या गोष्टींचा. तशा चांगल्या चांगल्या सवयी तुम्हाला लावा. म्हणजे तुमचं म्हणजे आपोआपच आपलं जे ज्ञान आहे इंग्लिशचं ते फक्त म्हणजे पुस्तकी होणार नाही. तुमचं जे काही ज्ञान आहे ते पुस्तकी न होता त्या भाषेची तुम्हाला रुची म्हणजे भाषेची आवड तुम्ही काय करा, डेव्हलप करा. असं आपल्या पुस्तकामधून की तुमचं जे ज्ञान आहे ते फक्त पुस्तकी किंवा परीक्षेपुरतं न ठेवता त्या भाषेमध्ये रुची तुम्ही डेव्हलप करावी आणि स्वतःचा संग्रह तयार करावा अशी त्यांची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. I stop over here. Thank you very much. Have a nice day.